मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया 30 एप्रिल रोजी पूर्ण झाली असून लाभार्थी संख्या सुमारे 1,80,00,000 पोहोचण्याची शक्यता आहे। ई-केवायसी पूर्ण होईपर्यंत मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते थांबवण्यात आले होते। आता लवकरच पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे हप्ते जमा होणार आहेत। ई-केवायसी पडताळणीनंतर पात्र लाडक्या बहिणीच्या खात्याला पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। येत्या 2 दिवसात सर्व पात्र बहिणीच्या खात्याला पैसे जमा होतील। बहिणींनो, लाडक्या बहिणींची जी काही आकडेवारी माध्यमांकडून समोर आलेली आहे की 30 एप्रिल पर्यंत जी काही लाडक्या बहिणीची ई-केवायसीची जी काही पडताळणी करण्यात आली होती, तर त्या पडताळणीतून जवळपास 60 ते 65 लाख महिला भगिनींना त्यातून वगळण्यात आलेला आहे। 1,80,00,000 महिला या योजनेसाठी पात्र असल्याचं सरकारकडून माध्यमांद्वारे जाहीर करण्यात आलेलं आहे। आणि मग हे जाहीर केलेलं असताना मग ज्या काही 60 लाख महिला भगिनी अपात्र ठरवल्या गेलेल्या आहेत, तर त्या कुठल्या निकषावर ठरवल्या गेलेल्या आहेत हे जाणून घेण्याचा त्यांना पूर्णपणे घटनादत्त अधिकार आहे आणि सरकारनं त्यांना त्याबाबतची माहिती दिली पाहिजे। कारण सरकारने सुरुवातीला 18 सप्टेंबर 2025 रोजी एक परिपत्रक काढून लाडक्या बहिणीला केवायसी करणं बंधनकारक केलं आणि त्याच्यासाठी एक वेबसाईट पोर्टल सुद्धा लॉन्च केलं। मात्र गांजाचा धूर पिल्यासारखं ते पोर्टल सुरुवातीचे 10-15 दिवस हँग पडत होतं, चालत नव्हतं, नुसतंच सर्व्हर डाऊनचा मेसेज देत होतं। आणि मग अशा स्थितीमध्ये माध्यमांमधून ओरड वाढत असताना मग सरकारनं त्याला कुठलं तरी टॉनिकचं इंजेक्शन देऊन ते सर्व्हर दुरुस्त केलं। मग सर्व्हर दुरुस्त केल्याच्या नंतर मग ते सर्व्हर काय म्हणत होतं, तर त्याच्यामध्ये ई-केवायसीची प्रक्रिया करत असताना आधार क्रमांक मागितला जायचा। आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर कॅप्चा कोड टाकला जायचा आणि कॅप्चा कोड टाकला आणि त्याला सबमिट केलं की त्याच्यातून मग एक ओटीपी यायचा मोबाईलला। आणि मग ओटीपी आला की त्याच्यानंतर 2 प्रश्न होते की तुमच्या घरात कोणी नोकरी करणारा आहे का आणि तुमच्या घरात एकापेक्षा 2 जास्त लाभार्थी आहेत का, असे 2 सोपे प्रश्न होते। त्याच्यानंतर मग ते सबमिट केलं की नवऱ्याचं किंवा बापाचं आधार क्रमांक टाकायचा आणि त्याचा ओटीपी घ्यायचा। पण तिथं बऱ्याच जणांची फसगत अशी झाली की ही पडताळणी सरकारला करायची होती। कशासाठी? की पडताळणी त्यांना बोगस लाभार्थी शोधायचे होते। मात्र सरकारनं पडताळणी कशाची केली की आधार आणि मोबाईल एकमेकांना लिंक आहेत किंवा नाही। मग बाईच्या मोबाईलला समजा ओटीपी येत नसेल तर मग अर्धा घंटा 1 घंटा वाट पाहून मग त्याच्यावर निष्कर्ष काढला जायचा की मोबाईल आणि आधार एकमेकांना लिंक नाही। मग आधार सेंटर ढुंढाळत जायचं, कोणत्या तालुक्याच्या ठिकाणी आहे किंवा सर्कलच्या ठिकाणी, आणि मग त्या आधार सेंटरवर गेल्याच्या नंतर तिथं 2 दिवस 3 दिवस घालून 150 रुपये देऊन ते आधार आणि मोबाईल एकमेकांना लिंक केलं। 4थ्या दिवशी ते अपडेट झालं, पुन्हा त्या केवायसी वाल्याकडे गेले, तिथं पुन्हा 50-100 रुपये दिले आणि मग ते हे केल्याच्या नंतर मग पुन्हा त्याच्यावर मेसेज आला की तुमचा आधार क्रमांक ई-केवायसी दुरुस्ती यादीत नाही। आता त्याचा काय नेमका अर्थ काढायचा? कारण आमच्या महिला भगिनी बरेच उपवास तपास करतात, पण कोणता देव प्रसन्न होऊन त्यांना सांगत नाही की याचा अर्थ असा असा होतो। तो अर्थ फक्त त्या सरकारलाच माहित। आणि मग ह्या ज्या 60 लाख बहिणी जर वगळल्या असतील तर त्या 60 लाख बहिणी कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या, त्यांचं नेमकं कारण काय, तर हे सरकारनं त्या पोर्टलवरच सांगितलं पाहिजे की जिथं साइन अपचं किंवा रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे, तर साइन अप केल्याच्या नंतर तो आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर आधारचा ओटीपी तुम्हाला जनरेट करायचा असेल तर ओटीपी किंवा पासवर्ड जे काय असेल तर ते लॉग इन क्रेडेन्शियल टाकल्याच्या नंतर त्या बहिणीच्या अकाउंटला तिथं समोर दिसलं पाहिजे की तुमच्या घरामध्ये फॉर्च्युनर गाडी असल्यामुळे या क्रमांकाची तुमचा लाभ बंद करण्यात आलेला आहे, किंवा तुमचं जे काही वार्षिक उत्पन्न इन्कम टॅक्स कडून प्राप्त झालेल्या डाटानुसार तुमचं उत्पन्न हे निव्वळ नफा तुम्ही वर्षाला 12 लाख रुपये कमावता, त्याच्यामुळे तुमचा या योजनेतून नाव वगळण्यात आलेलं आहे। किंवा तुमच्या घरामध्ये क्लास 1 क्लास 2 दर्जाचे 3 अधिकारी आहेत, 5 अधिकारी आहेत, जे काय असेल ते सरकारला जे काही कारण असेल ते सरकारनं सांगितलं पाहिजे। कारण ह्या बहिणी त्रस्त झालेल्या आहेत, वैतागलेल्या आहेत, कारण त्यांचा हप्ता का थांबलेला आहे, त्या पोस्टात जातात, आरबीएल बँकेत जातात, इक्विटास मध्ये जातात, कुठल्या अमक्या फायनान्स मध्ये जातात, कारण डीबीटी अंतर्गत हे पैसे कुठेही पळा लागलेत, काही त्याचा जाळाला मेळ लागत नाही। आणि मग त्याच्यानंतर पुन्हा त्या बँकेत तीनदा जाऊन केवायसी करतात, पुन्हा आधार सेंटरवर जातात, या दादाबापाकडे जातात, त्या दादाबापाकडे जातात, त्यांना काही कळत नसतं। गावखेड्यातल्या बहिणी असतात, त्या अडाणी असतात, अशिक्षित असतात, कोणीतरी जे सांगितलं तर त्याच्याच मागे ते धावत असतात। आणि मग हे करत असताना त्यांना सांगितलं कोणीतरी की तुम्ही कलेक्टर ऑफिसला जा, कलेक्टर ऑफिसला तुम्हाला माहिती मिळेल। पण सरकारनं ह्या त्यांच्या याद्या डिस्प्ले केल्या पाहिजे, ग्रामपंचायत स्तरावर त्या याद्या लावल्या पाहिजेत, कारण सरकारकडे सगळा डाटा आहे। मग हे सरकार कधी करणार? आणि ह्या सरकारला या माध्यमातून जे काही
राजकीय सामाजिक क्षेत्रातील नेते असतील, आमदार असतील, तर यांनी त्या सरकारला सांगितलं पाहिजे की अरे बाबे हो, या बहिणीला तुम्हाला द्यायचे नसतील तर देऊ नका, पण त्यांच्या निदान ते याद्या तरी प्रसिद्ध करा की त्यांचे पैसे कोणत्या कारणामुळे थांबण्यात झाले. तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.